देगाव, बसवेश्वरनगर, बेलाटी व तिरे येथील प्रस्तावित भूसंपादन शेरा रद्द करण्यात आला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 करता देगाव, बसवेश्वरनगर, बेलाटी, तिरे या गावातील रस्त्यालगतचं क्षेत्र संपादित करण्यात आलं होतं। परंतु हे क्षेत्र 7-12 उतारावरून वजा होऊन सुद्धा 9-12 वरती भूसंपादन करता प्रस्तावित गट असा शेरा नमूद असल्या कारणानं या गटाची खरेदी विक्री बंद होती। या गटावर कोणत्याही बांधकामास परवानगी मिळत नव्हती, तसंच कुठल्याही बँकेचं कर्ज प्रकरणही होत नव्हतं। अशा सर्व अडचणींचा नागरिकांना नाहक त्रास होत होता। शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि शिवसेना जिल्हा समन्वयक दत्ता वानकर यांनी या अनुषंगानं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी कार्यालय सोलापूर तसंच प्रांताधिकारी कार्यालय क्रमांक 1 यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलं। दरम्यान संबंधित क्षेत्रांचे खरेदी विक्री, बांधकाम परवाने, कर्ज मंजुरी आणि इतर अडचणींचा नागरिकांना त्रास होणार नाही, परिसरातील नागरिकांनी याबद्दल विशेष आभार मानले आहेत। दरम्यान यापुढे संबंधित क्षेत्राची खरेदी विक्री, बांधकाम परवाने, कर्ज मंजुरी आणि इतर अडचणींचा नागरिकांना त्रास होणार नसल्यानं परिसरातील नागरिकांनी याबाबत विशेष आभार मानले आहेत। याबद्दलची अधिक माहिती दत्ता वानकर यांनी दिली आहे। या संबंधित कार्यालय म्हणजेच प्रांताधिकारी असतील, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यालय असेल, इथं पाठपुरावा करून संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांचं आंदोलन आणि मोर्चाचं असे अनेक आम्ही अशा गोष्टीबाबत निवेदन त्यांना दिलं आणि त्यानंतर त्या पाठपुराव्यानंतर त्याचा सर्वे झाला, संबंधित गटाची माहिती घेतली, तहसीलदारचा अहवाल घेतला आणि त्या अहवालाच्या माध्यमातून माननीय प्रांताधिकारी साहेब पडदुनी साहेब यांचं मोठं सहकार्य आपल्याला या ठिकाणी लागलं आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जे काही नॅशनल हायवेचे पांडे साहेब आहेत यांचंही मोठं या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि याबाबतचा शेरा कामं करण्याचा आदेश त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिला आणि ती महसुली 7-12वर नोंद घेऊन आता सर्व जी काही समस्या होत्या याचं निरासन झालेलं आहे। नागरिकांनी या जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याच्याबद्दल आम्हाला धन्यवादही दिलेला आहे आणि आता प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी ज्या काय आहेत, जे 7-12 दुरुस्ती असतील, येणे असतील, कर्ज प्रकरण असतील, त्यानंतर बांधकाम परमिशन असतील किंवा विभागणी करायचं काम असेल, ह्या समस्या त्यांनी सोडवून द्याव्या। धन्यवाद।